नाशिकच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयात शालार्थ आयडी घोटाळा झाला होता। या प्रकरणी उपसंचालक कार्यालयातील उदय पंचभाई, जळगावचा राजमोहन शर्मा यांनी बेकायदेशीर बनावट शालार्थ आयडी तयार करून शासनाची आर्थिक फसवणूक केली होती। त्यांच्यावर नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने बडा मासा अर्थात माजी शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी याला ताब्यात घेतलंय। याविषयी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी माहिती दिली आहे। नाशिक रोड पोलीस ठाणे येथे शालार्थ आयडी घोटाळा या संदर्भात एक गुन्हा दाखल होता। त्याचा तपास माझ्याकडे आहे। त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करताना मिळालेल्या उपलब्ध पुराव्यानुसार यातील माजी उपसंचालक नितीन मुरलीधर उपासनी यांना आम्ही ताब्यात घेतले। चौकशी करत असताना त्यांनी तपासात सहाय्य केलं नाही। त्यांचे जे पेपर आणि उपलब्ध पुरावे त्यांच्या नातेवाईकांना सांगून कल्पना देऊन अटक करण्यात आलेले। उद्या रोजी आम्ही माननीय न्यायालयात हजर करीत आहे रिमांड करण्यात। या तपासाचा भाग आहे तरी उद्या रिमांडमध्ये आम्हाला मानता यावे म्हणून आम्ही याबद्दलची जी काही माहिती आहे ती आम्ही रिमांडमध्ये सादर करणार आहे। त्याचा गैरफायदा आरोपी होऊ नये म्हणून मी आता ती गोष्ट सांगत। तरी कुठल्या कालावधीत झालेलं, कारण आता हे रिटायर झालेले आहे। हे रिटायर झालेले जरी असले तरी यांनी रिटायरमध्ये ह्या खोट्या सह्या केलेल्या आहेत। त्यांनी सह्या केलेल्या आहेत, रिटायर असताना सह्या केलेल्या आहेत आणि आर्थिक फायदा घेऊन सह्या केलेल्या आहेत असं आमच्या तपासात निष्पन्न झालेलं आहे। शैक्षणिक क्षेत्रात अशी बडी थेंडे वर्षानुवर्षे मलिदा खात शिक्षण उपसंचालक म्हणून मिरविणारा नितीन उपासनी याला अटक केल्यानं शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे। प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।